वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की आजी शौर्यला सांगत असते, शौर्य बाळा आता रडू नकोस ना, डोळे पुस बरं. शौर्य म्हणत असतो, आजी अगं कसा रडू नको, तुला माहीत नाही आहे की अगं ऊर्जा मला कसं बोलली आहे ते, हे सगळं मी प्लॅन केलं आहे, मी खोटं बोललो असं वाटतंय तिला. आजी अगं तुला माहिती आहे ना गं, मी सगळं खरं सांगून टाकणार होतो तिला, पण मला वेळच नाही मिळाला गं, मला संधीच नाही मिळाली. अगं असं कसं बोलली ती मला भेटू नको म्हणून. आजी अगं माझं खरंच खूप प्रेम आहे गं तिच्यावरती. हे कानातले मी खूप प्रेमाने घेऊन दिले होते गं तिला. मला म्हणाली माझ्याकडे कानातले घ्यायला पण पैसे नाही आहेत. इतकी सहज सोपं पटकन खरं बोलून जाणारी होती ती. आणि बघ ना आता हे सगळं काय घडून बसलं आहे. आजी अगं हे सगळं काय होऊन गेलं आहे गं. त्यावर आजी त्याला सांगत असते की हे बघ शौर्य, शांत बस, रडणं हा पर्याय नाही आहे बाळा. शौर्य म्हणत असतो, अगं आजी कसं शांत होऊ, तुला कळत नाही आहे. बघितलंस ना ऊर्जाने मला हकलवून दिलं गं, माझं काहीच ऐकून घेतलं नाही, मला काही बोलूच दिलं नाही. भेटू नको म्हणाली मला. असं कसं भेटू नको, बोलू नको, हे असं कुठे असतं का गं आजी, सगळं हिच्या मनाप्रमाणे कसं घडेल. त्याबरोबर आजी आता शौर्याची अवस्था बघून खूपच दुःखी होत असते. शौर्य म्हणत असतो, आजी मला खूप त्रास होतो आहे गं ह्या सर्व गोष्टींचा, कारण मी काही खोटेपणा केलेला नाही आहे, माहिती आहे तुला, मी काही मुद्दाम केलेलं नाही आहे किंवा ठरवून केलेलं नाही आहे. माझं खरंच खूप प्रेम होतं गं, खरं प्रेम आहे माझं. आणि मग तो आता रडत असतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आई ऊर्जासाठी पाणी घेऊन येते आणि आता बघते तर काय, ऊर्जासुद्धा रडत बसलेली असते. ऊर्जालासुद्धा घडलेल्या प्रसंगाचा त्रास होत असतो. तिला आता शौर्यबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण प्रसंग सगळं काही आता आठवत असतं. तिला आठवत असतं की शौर्य आणि ती कशा पद्धतीने एकत्र फिरायचे, कोर्टात कसं एकत्र काम करायचे आणि कसं शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे मंग्याने तिला अचानक भयानक सांगितलं. तर आता हे सगळं आठवून तिला त्रास होत असतो. पूर्वा लगेचच हातातलं पाण्याचा ग्लास तिच्या टेबलवरती ठेवते आणि म्हणू लागते, ऊर्जा अगं बाळा काय असं नको करूस, ऊर्जा उठ, ये इथे मनू, बस इथे. आणि मग ती तिला खुर्चीवर बसवते आणि मिठी मारते आणि म्हणत असते, मनू अगं बाळा नको रडूस, नको एवढा स्वतःला त्रास करून घेऊस, का उगाचच्या उगाच तू स्वतःला एवढी शिक्षा करून घेतेस, नको गं रडू. जे काही घडलं ना बाळा त्यामध्ये तुझीसुद्धा काहीही चूक नव्हती, तू मुद्दामून काहीही केलेलं नाही आहेस, मग उगाचच्या उगाच स्वतःला त्रास करून घेऊन तुला काय मिळणार आहे बरं. शांत हो मनू, आणि आता रडणं थांबव, पहिल्यांदा रडू नकोस. उलट जे काही झालं ते लवकर घडलं हेच बरं आहे नाही का. पहिलं तर मलासुद्धा वाटलं होतं की चांगला मुलगा आहे, सगळं व्यवस्थित होईल. मलासुद्धा धक्का बसलाच आहे की, तुला केवढा मोठा बसला असेल मी समजू शकते, पण आता रडणं थांबव. त्याबरोबर मग आता ऊर्जा उठते आणि म्हणत असते, आई अगं माझं चुकलं गं, मी शौर्यावरती विश्वास ठेवला आणि त्यामध्ये मी तुझा केवढा मोठा विश्वासघात केला असता. आई माझी चूक झाली, मला माफ कर, केवढा मोठा अनर्थ घडला असता. त्याबरोबर तिची आई तिला जवळ घेते आणि म्हणत असते, मनू बाळा शांत हो, रडू नकोस, तुझी काहीही चूक नाही आहे, मी म्हटलं ना, ये बरं ये, तू इथे बस. आणि मग ती ऊर्जाला बसवते आणि म्हणत असते, हे बघ मनू, जे घडलं आहे ते खूप वाईट घडलं आहे मला माहिती आहे, पण म्हणून बाळा असा धीर सोडून तुला चालणार नाही, तू असं खचून जाऊन चालणार नाही गं. त्याबरोबर पुढे आता आई म्हणत असते, तुझ्या पुढे खूप मोठं आव्हान आहे मनू, तुला खूप लढायचं आहे अजून. अगं तू सुरू केलेली चळवळ तुला पुढे घालवायची आहे की नाही, आमची मुलगी आमचा सन्मान, विचार कर. त्याबरोबर आता ऊर्जा म्हणत असते, आई मला हरून गेल्यासारखं वाटतं आहे गं. त्यावर ऊर्जा म्हणते, मनू जेव्हा तुमचे बाबा गेले ना तेव्हा मलासुद्धा असंच झालं होतं, हरून गेल्यासारखं वाटत होतं, जग थांबल्यासारखं वाटलं, संपल्यासारखं वाटलं होतं सगळं. पण तसं नसतं गं बाळा, आपण असा नाही विचार करू शकत. तेव्हा मी तुम्हा दोघींकडे बघितलं आणि मला जगण्यासाठी बळ मिळालं, मी जगायला सुरुवात केली. आणि आता बघ, आता तुलाही तेच करायचं आहे. त्या बाकी सगळ्या मुलींकडे बघ ज्या तुझ्या वाट्याला आशा लावून बसल्यात. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, आई का केलं गं शौर्यने हे सगळं, काय मिळालं गं त्याला मला हे असं फसवून, आई माझं खरंच चुकलं गं त्याच्यावरती विश्वास ठेवून. त्याबरोबर आता आई तिला म्हणते, बाळा अगं तुझं काहीही चुकलेलं नाही आहे, पण आता तू असं रडत बसू नकोस, असा धीर सोडू नकोस. खरं तर आहे ना आपल्या नशिबात खूप अडचणी आल्या, तुमचे बाबा गेल्यानंतर खूप 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 वाईट प्रसंगांना आपण सामोरे गेलो. म्हणजे खरं बघायला जर गेलं ना तर आपल्या आयुष्यात आता अडथळ्याशिवाय चांगला प्रसंग येऊ शकतो या गोष्टीवरती आपला विश्वासच बसत नाही. जर एखादी गोष्ट, एखादं सुख आपोआप आपल्या पदरात चांगलं पडत असेल ना तर आपल्याला ना चुकल्यासारखं वाटतं, सतत अशी भीती वाटत राहते, हुरहुर लागून राहते की हे असं अचानक चांगलं कसं घडतं आहे, हे अचानक सगळं एवढं व्यवस्थित का होतं आहे. ऊर्जा बाळा अगं नको फार विचार करू, जे घडलं ते वाईट जरी असलं तरी जे घडलं त्यातून आता आपण सावरायची वेळ आहे. प्लीज सावर स्वतःला.
आणि अशी रडत किती वेळ बसणार आहेस तू? किती वेळ असा उगाचच्या उगाच स्वतःची काहीही चूक नसताना स्वतःला शिक्षा करत बसणार आहेस बाळा? हे बघ, असं करून नाही चालणार. हे बघ. आणि मग ती ऊर्जाला आता तिचं ते पेज दाखवते ज्याच्यावरती आता लोक तिला फॉलो करत असतात. मग ऊर्जाला लगेचच म्हणत असते पूर्वा, बघ बघ मनू, किती लोक तुझ्यासोबत आहेत बघ. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला विजया म्हणत असते, अहो मला काही कळतच नाही आहे. सकाळी त्या विक्रांची आई येऊन लग्नाचं सगळं पक्कं करून गेली, काय कसं करायचं, कधी करायचं, साखरपुडा ठरवून गेली. आणि आता मला अचानक त्यांचा फोन येतो की आपण आता एवढी घाई करायला नको, थांबूया म्हणून. नक्की काय सुरू आहे हे सगळं? मला काही कळणार आहे का? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ते म्हणतात की मग थांब ना. तर आता दिव्या विचार करते, अरे यार यांचं काय सुरू असतं सतत, काही मज्जाच नाही आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, थांबायला सांगितले तर घाई काय आहे तुला? त्यावर ती म्हणते, म्हणजे मी आता समोरून कॉल वगैरे करून त्यांना काहीही विचारू नको का? त्यावर आता हर्षवर्धन म्हणतो, काय गरज आहे आपल्याला समोरून विचार करायची, आपण गप्प बसूया. त्याबरोबर लगेचच आता इकडे दिव्या म्हणते, मला तर बाबा ना काही कळतच नाही. लग्न ठरतं काय, लग्न मोडतं काय, काय काय होतं मला काही सुचत नाही. मी एवढी कामांची लिस्ट बनवली होती, सगळी वाया गेली. आणि माझी बहीण घरी येते आपल्या आणि तेही मला कळत नाही. त्यावर आता हे ऐकून हर्षवर्धन म्हणतो, काय म्हणालीस दिव्या, काय बोललीस? त्यावर मग दिव्या म्हणते, अहो माझी बहीण बाबा ऊर्जा शिंदे ही आपल्या घरात येऊन जाते आणि मला तेही माहीत होत नाही. त्याबरोबर आता हे ऐकून हर्षवर्धनला खूप मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन म्हणतो, काय ऊर्जा शिंदे आपल्या घरी आली होती दिव्या, परत बोल. त्यावर मग ती म्हणते, हो डॅड, ऊर्जा आपल्या घरी आली होती आणि आईच तर घेऊन आल्या होत्या ना ऊर्जाला घरी. त्याबरोबर आता हर्षवर्धन हे ऐकतो आणि आणखीन चिडतो. तो आता म्हणतो, काय? त्यावर मग ती म्हणते, हो अहो आईच तर माझ्या बहिणीला घरी घेऊन आली होती ना आपल्या. त्यावर मग हर्षवर्धन आता लगेचच हे ऐकल्यावर विजयाकडे फिरतो आणि विजयाला विचारतो, विजया काय बोलते दिव्या, हे सगळं खरं आहे का? तू त्या ऊर्जा शिंदेला आपल्या घरी घेऊन आली होतीस? त्याबरोबर मग आता लगेचच विजया म्हणते, हो. त्याबरोबर आता लगेचच हर्षवर्धन तिला म्हणतो, अगं पण काय गरज होती तिला घरी आणण्याची? कशासाठी आणलं होतंस तू तिला आपल्या घरी? तुला काही कळतंय का तू काय केलंयस ते? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विजया म्हणू लागते, अहो हे बघा, एकदा शांत व्हा आणि माझं ऐकून घ्या. ती ऊर्जा शिंदे आहे हे मला माहीतच नव्हतं. त्यावर बाबा म्हणतात, काय म्हणजे तुला माहीतही नसतं कोण आहे काय आहे आणि तू त्या लोकांना घरी घेऊन येतेस आपल्या? त्यावर मग आता आई म्हणू लागते, अहो तसं नाही हो, त्या मुलीने माझी मंदिरात मदत केली होती आणि म्हणून चांगल्या मनाने मी तिला घरी आणलं होतं. इतक्या त्या ठिकाणी आता आदित्यसुद्धा आलेला असतो. त्याबरोबर आता पुढे हर्षवर्धन म्हणतो, अगं मग तू एखाद्याला घरी आणण्याआधी त्याचं नाव विचारत नाहीस का? त्यावर विजया म्हणते, अहो घरी आल्यावर मी तिला तिचं नाव विचारलंच होतं. ती सांगणार इतक्यात तिला ठसका लागला आणि मग आमचा तो विषय तिथेच थांबला. मी खरंच सांगते, मला जर माहीत असतं की ती ऊर्जा शिंदे आहे तर मी तिला कशाला आपल्या घरी आणलं असतं. खरंच मला काहीही माहीत नव्हतं, मी मुद्दाम केलेलं नाही आहे. त्याबरोबर आता इकडे काकूला आणि दिव्याला दोघींनाही खूपच जास्त गंमत वाटलेली असते, मज्जा आलेली असते. तर विजया म्हणत असते, अहो प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना, माझं ऐकून घ्या ना. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अगं वेडी आहेस का तू? तुला कळतंय का अपोनंट पार्टीचा वकील माझ्या घरी काय येईल? हे जर लोकांना बाहेर कळलं तर केवढा मोठा गोंधळ होऊ शकतो, याची कल्पना तरी आहे का तुला? अगं तुझी एक चूक माझ्या संपूर्ण केसची दिशा बदलू शकते. हे सगळं माझ्या अंगावर शेकायला सुद्धा कमी करणार नाही. लोकांचं सगळीकडे चहूबाजूला अगदी व्यवस्थित बारीक लक्ष असतं. उद्या जर लोकांना प्रश्न पडला की अपोनंट पार्टीचा वकील ऊर्जा शिंदे ही हर्षवर्धन जहागीरदारांच्या घरी कशाला आली होती, तर तू काय उत्तर देणार आहेस? बोल ना. त्या विक्रांतच्या वडिलांना तू जाऊन सांगणार आहेस का की त्या ऊर्जाला मी घरी आणलं होतं आणि मला तिचं नावही माहीत नव्हतं? बोलू शकणार आहेस का तू असं? त्यावर मग आता लगेचच विजया म्हणते, अहो ऐकून घ्या ना माझ्याकडनं जे झालं ते चुकून झालं. मी यातलं काहीही मुद्दामून किंवा जाणून बुजून केलेलं नव्हतं, प्लीज. त्याबरोबर मग लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो की अगं मुद्दाम झालं नाही आहे तुझ्याकडनं, पण तू हल्ली खूप चुकीचं वागायला लागली आहेस. तू खूप गोष्टी करायला लागली आहेस, माझ्यापासून लपवायला लागली आहेस, माझ्याशी खोटं बोलायला लागली आहेस. विजया म्हणते, अहो माझं ऐकून घ्या, मी मुद्दाम काहीही केलेलं नव्हतं, मी चुकून त्या ऊर्जाला घरी आणलं. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणतो, त्या मुलीचं नावसुद्धा मला पुन्हा माझ्या घरात नको आहे, समजलं? ती मुलगी तर खूप दूर, मला त्या मुलीचं पाऊल सोड. ती मुलगी आपल्या घराच्या 10 मीटर रेडियसमध्ये सुद्धा नको आहे मला, कळलं? त्या मुलीचं नावसुद्धा नको आहे.
डू यू अंडरस्टँड? असा आता तो जोरात मोठ्याने ओरडतो. आता विजया त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की अहो माझं ऐकून घ्या, मी मुद्दाम काहीही केलेलं नाही आहे. पण आता हर्षवर्धन म्हणतो मला काही ऐकायचं नाही आहे. तुझ्यामुळे माझं केवढं मोठं नुकसान होऊ शकतं विजया, याची कल्पना तरी आहे का तुला? अगं चारही बाजूनी विचार करता येत नाही का तुला? एखादी गोष्ट करताना, एखादा निर्णय घेताना तू असं कसं वागलीस तेच मला कळत नाही आहे. ती ऊर्जा शिंदे आपल्या घरी आली होती, हे जर उद्या त्यात शिर्केला कळालं तर केवढी मोठी गफलत होईल, किती मोठा प्रॉब्लेम होईल माहिती आहे का तुला? त्यावर आता ती म्हणत असते अहो हो मला कळतं आहे, पण प्लीज मला माफ करा, माझं चुकलं. त्याबरोबर मग आता लगेचच तिकडनं हर्षवर्धन रागारागात निघून जातो. आता त्या ठिकाणी कुमुदिनी आजीसुद्धा आलेली असते आणि तिनेसुद्धा हर्षवर्धनचा त्रागा पाहिलेला असतो. कुमुदिनी अलगच वरती बघते तर वरती आता शौर्य उभा असतो. आता शौर्य हा तिथे उभा राहून ते सगळं ऐकतो बाबांचं बोलणं आणि आता शौर्यला बाबांचं बोलणं सतत आठवू लागतं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही सुद्धा शांत बसलेली असते. मग पूर्वा ऊर्जाकडे येते आणि ऊर्जाला म्हणते ऊर्जा बाळा अगं अशी किती वेळ बसून राहणार आहेस, चल जेवायला चल. त्यावर ऊर्जा म्हणत असते आई मला नको आहे जेवायला, प्लीज मला नको फोर्स करू. त्यावर आई म्हणते ऊर्जा अगं याला काय अर्थ आहे बाळा, उगाचच्या उगाच तू तुझ्या शरीराला काय इजा करून घेतेस, का त्रास करून घेतेस, नको गं असं वागूस. चल असं उपाशी राहणं हा काही पर्याय आहे का? चल 2 घास खाऊन घे ऊर्जा, म्हणजे तुला जरा बरं वाटेल, तरतरी वाटेल गं. ऊर्जा म्हणते आई मला खरंच नको आहे, मला भूक नाही आहे. मग आई म्हणते ठीक आहे, तुला जर जेवण नको आहे ना तर मग मी सुद्धा जेवत नाही, मी सुद्धा इथे अशीच बसून राहते. ऊर्जा म्हणते आई अगं असं नको ना करूस प्लीज, आधीच मला त्रास होतोय त्यात तू तरी असं नको ना गं वागू प्लीज. त्यावर मग आता आई म्हणते ऊर्जा बाळा अगं मग स्वतःच्या शरीराला त्रास करून घेऊन काही मिळणार आहे का? का उगाचच्या उगाच असं वेड्यासारखं वागतेस तू? ऐक ना माझं, 2 घास खाऊन घे ना. ऊर्जा म्हणते आई मला नको आहे गं प्लीज. त्यावर मग आई म्हणते बरं ठीक आहे, नको आहे ना तुला, मग मी सुद्धा इथे तुझ्यासोबत बसून राहते. त्यावर ऊर्जा म्हणते आई नको ना गं प्लीज. त्यावर मग आई म्हणते ए नाही, मी तुला इथे जबरदस्ती करायला नाही बसत आहे, मी तुला खा खा असं नाही म्हणणार, मी फक्त इथे तुझ्याजवळ शांतपणे बसून राहते, मी माझं काम करत बसते, तू तुझी शांत बस बस. त्यावर मग ऊर्जा म्हणते आई अगं पण तू का उपाशी राहतेस? त्यावर आई म्हणते हेच तर मी तुला म्हणते ना ऊर्जा, उपाशी राहून काय मिळणार आहे बाळा? हे बघ जे झालं ते विसर असं नाही म्हणत आहे मी, पण जे झालं त्याने उगाचच्या उगाच त्रास करून घेण्यापेक्षा कमीत कमी त्या गोष्टी मागे सोडण्याचा प्रयत्न तर कर. ऊर्जा म्हणत असते आई मला पूर्णपणे हलून गेल्यासारखं झालं आहे गं, हरल्यासारखं वाटतं आहे. त्यावर आई म्हणते हरणार कशी आहेस तू, तुझ्याबरोबर मी आहे ना तुझी आई. मग ऊर्जा असं काहीही होणार नाही आहे, प्लीज तू स्वतःला सावर, तुला हवा तितका वेळ तू शांत बस, मी तुला फोर्स नाही करणार असं ती म्हणते आणि तिकडनं उठत असते. इतक्यात आता आईला ते शगुनाचं साहित्य तिथेच पडलेलं दिसतं. आईला आठवतं की ऊर्जाने ती थाल खाली आपटली होती आणि म्हणाली होती की या घराचं सोयीर कधीच होणार नाही. त्यानंतर मग आता आई तिकडे येते आणि आता त्या ताटामध्ये तिथे सगळं साहित्य व्यवस्थित भरून घेते आणि आता तिथे ठेवायला चाललेली असते. त्यावेळी ऊर्जा तिकडे येते आणि म्हणते आई तू काय करतेस हे? त्यावर आई म्हणते अगं ऊर्जा कधीपासून हे सगळं सामान इथेच पडून होतं, आता काहीही असलं तरी शेवटी सामान आहे, उचलून तर ठेवायला हवंच ना. त्यावर मग ऊर्जा म्हणते दे इकडे आणि मग तिथे सगळं सामान घेऊन बाहेर येते. आईसुद्धा तिच्या मागोमाग बाहेर येते. ऊर्जा आता ती थाल जोरात खाली आपटते आणि म्हणत असते आई आजपर्यंत तुझाच प्रण होता ना की जहागीरदारांच्या घरातून आलेली कुठलीही वस्तू आपल्या घरात नको आहे म्हणून, मग तू आत्ता कशाला मोडतेस? काय गरज आहे? जहागीरदारांच्या घरातून आलेली कुठलीच वस्तू आपल्या घरात नको आहे आणि ती नसायलाच हवी, तुझा पण मोडायची काहीही गरज नाही आहे. आई मला खूप जास्त भूक लागली आत्ता, मला लवकर जेवायला वाढ, भरपूर भूक लागली आहे असं आता ऊर्जा आईला सांगते. त्याबरोबर लगेचच आई होकार देते आणि आता ऊर्जाला जेवण वाढण्यासाठी ती जात असते. ऊर्जा म्हणत असते जहागीरदारांच्या घरातून आलेल्या प्रत्येक वस्तूची जागा ही इथे आपल्या घराच्या बाहेरच आहे आई. आणि मग आता आई ही तिकडनं आतमध्ये जाते. ऊर्जा ही तिकडे रागारागात उभी असते आणि आता ऊर्जा ही मनाजवळ पक्क ठरवत असते की आता जहागीरदारांच्या बद्दल विचार करून पुन्हा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. ती आता स्वतःचे अश्रू पुसते आणि एक मोठा लांब श्वास घेते. तर तोपर्यंत आता आई घरात जाते. आई आता घरातून मागे ऊर्जाकडे बघत असते. ऊर्जाच्या डोळ्यात आग दिसत असते. ऊर्जा खूप संतापलेली असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता जहागीरदारांच्या घरी सगळेच जण ब्रेकफास्टला बसलेले असतात. हर्षवर्धन आदित्यला सांगत असतो आदित्य आज एक केस आहे जिची इयरिंग तुला करायची आहे आणि मानस हा सध्या पुण्याला एका केसचे डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट करण्यासाठी गेलेला आहे, त्यामुळे मानसच्या केसची सुद्धा आज इयरिंग आहे ती सुद्धा
तुलाच करायची आहे. आदित्य म्हणतो, हो डॅड, तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. त्याबरोबर पुढे हर्षवर्धन म्हणतो, आणि आज माझंसुद्धा कोर्टामध्ये काम आहे, त्यामुळे दिवसभर मलाही वेळ नाही आहे, माझाही दिवस कोर्टातच जाईल, त्यामुळे आज शौर्य तुला मदत करेल. शौर्य, आज सगळ्या मीटिंग माझ्या ज्या काही आहेत त्या सगळ्यात तू हँडल कर. एक केस आहे ज्यामध्ये दत्तक दिलेल्या मुलाला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा आहे. तुला श्रुती सर्व केसच्या डिटेल्स प्रोव्हाइड करेल, त्या अकॉर्डिंग हिअरिंग लढ. त्याबरोबर आता दिव्या लगेचच म्हणते, बाबा अहो तुम्ही शौर्याला एवढी महत्त्वाची गोष्ट सांगताय, पण शौर्याचं लक्षच नाही आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धन आणि घरातले सगळे शौर्याकडे बघतात. हर्षवर्धन शौर्याला हाका मारतो, शौर्य शौर्य शौर्य, पण शौर्य काही हाक देतच नसतो. विजया शौर्याला हलवते, शौर्य, ए शौर्य बाळा, अरे काय, कुठल्या तंद्रीत आहेस? त्याबरोबर मग शौर्याला आठवतं, ऊर्जाने त्याला सांगितलेलं असतं, काहीही होऊ शकत नाही आपलं, आपण आता पुन्हा एकमेकांचा विचार करायला नको आहे. शौर्य, आत्ताच्या आत्ता ताबडतोब इकडनं चालता हो, आणि पुन्हा कधीच माझ्या समोर येऊ नकोस. हर्षवर्धन शौर्याला विचारतो, शौर्य बाळा काय रे, काय झालं, ठीक आहेस ना? त्यावर शौर्य म्हणतो, हो डॅड, ठीक आहे, मी येईन ऑफिसला आणि तुम्ही सांगितलेली कामं करेन. त्यावर विजया म्हणते, शौर्य बाळा, अरे काय झालं, तू कसल्या विचारात आहेस? काल रात्री तू जेवायलाही आला नाहीस, जेवायला सोड, काल तू खोलीच्याही बाहेर पडला नाहीस. त्याबरोबर आता हर्षवर्धन शौर्याला म्हणतो, ए बेटा काय झालं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, सगळं ठीक आहे ना? शौर्य म्हणतो, येस डॅड, ऑफकोर्स सगळं ठीक आहे, काही अडचण नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच हर्षवर्धन हा आदित्यला सांगतो, आदित्य एक काम कर, श्रुतीला सांगून आज शौर्याच्या ज्या काही मीटिंग्स वगैरे आहेत ते सगळं कॅन्सल करून घे, आणि तुला जेवढं जमेल तितकं काम तू कर, जितक्या मीटिंग्स हँडल होतील तितक्या मीटिंग्स अटेंड कर, आणि आज शौर्य ऑफिसला येणार नाही. शौर्य बेटा, आज तू घरीच थांब आणि आराम कर, कळलं? त्याबरोबर मग शौर्य हा काहीच बोलत नाही, तो गप्प राहणं पसंत करतो. तर दुसऱ्या बाजूला आता इन्कम टॅक्स ऑफिसर घरी आलेले असतात, ते सुद्धा त्यांच्या टीमच्या सकट, आणि आता ते सांगत असतात की आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे, तुम्ही लाच घेतली आहे, विक्रांत यांना बदनाम करण्यासाठी अशी आमच्याकडे माहिती आहे, आणि आम्ही वॉरंट घेऊन आलो आहे, आम्हाला तपासणी करायची आहे. त्याबरोबर आता ती लोकं थेट धडाधड घरामध्ये घुसतात आणि धाड मारायला सुरुवात करतात. सगळीकडे शोधाशोध वगैरे सुरू झालेली असते. आता ऊर्जा आणि पूर्वा ह्या दोघीजणी खूप मोठी शॉकमध्ये गेलेले असतात की हे सगळं काय आहे, त्यांना काहीच कळत नसतं. तर आता पूर्वा ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा काय वाटतं तुला, हे सगळं शौर्याने केलं असेल का गं? त्याबरोबर आता ऊर्जा ही एकदा आईकडे बघते आणि आता ती शांतच उभी असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.